नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। हिंदूंचा शुभ दिवस म्हणजे विजयादशमी। अश्विन शुद्ध दशमीला हा सण साजरा करतो। या तिथीला विजयादशमी किंवा दसरा असेही म्हणतात। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत देवीचे नवरात्र आहे। ज्या दिवशी याची समाप्ती होते त्या दिवसाला आपण विजयादशमी किंवा दसरा असे म्हणतो। काही ठिकाणी नवरात्र 9व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात, तर काही ठिकाणी हा सण दसऱ्याच्या दिवशी उठवतात। या दिवशी शमीची पूजा, शस्त्रांची पूजा, अपराजिता देवींची पूजा या गोष्टी करायच्या असतात। दसरा हा सण भारतात सर्व ठिकाणी साजरा केला जातो। तसे पाहिले तर हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो। सुरुवातीला कृषी महोत्सव होता। पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जातो। आजही आपल्याला पाहायला मिळते की घटाजवळ धान्याची पेरणी केलेली असते, त्यामुळे हा सण शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते। या सणाला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे। देवी दुर्गेने महिषासुराचा पराभव करून दुष्ट शक्तींवर विजय मिळवला, म्हणून दसरा हा विजयाचा, आशेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो। आपण एकमेकांना सोनं वाटून आपलं आयुष्य सोन्यासारखं उजळू दे अशी शुभेच्छा देतो। दसरा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा विजय। या वर्षी 2025 मध्ये दसरा कधी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये दसरा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण त्यामागचे वैशिष्ट्य, पूजा, विधी, मुहूर्त या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे। चला तर मग आपण जाणून घेणार आहोत या वर्षी दसरा कधी असणार आहे। गुरुवारी 2 ऑक्टोबर 2025ला अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा आहे। दसरा हा वाईटावर चांगल्या विजयाचं प्रतीक मानले जाते। या दिवशी शमीचे किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात। शमीच्या झाडाजवळ अपराजिता देवीचीही पूजा केली जाते। रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचं पूजन करून प्रस्थान ठेवले। अर्जुनाने अज्ञातवास संपून याच दिवशी शमीचं पूजन केलं आणि आपले शस्त्रे हातात घेतली। या दिवशी शस्त्रांचे पूजन करावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो। यानंतर आपण जाणून घेणार आहोत विजयादशमीचं योग्य मुहूर्त काय असणार आहे। दसरा आपण 2 ऑक्टोबरला साजरा करणार आहोत, मात्र दशमीची तारीख 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:01 सुरू होऊन 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:10 असणार आहे। या वर्षी दसऱ्याच्या दिवशी दुपारी 1:21 पासून ते 3:44 काळ खूप शुभ मानला जाणार आहे। या काळामध्ये पूजा, रावण दहन आणि धार्मिक कार्य केल्याने विशेष पुण्य आणि यश मिळणार आहे। या वर्षी संपूर्ण दसऱ्यामध्ये रवी योग प्रबळ राहणार आहे, ज्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येणार आहे। या व्यतिरिक्त सुकर्म योग सकाळी 11:35 पासून ते 11:29 राहणार आहे। हे तीनही योग शुभ कामासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे। नक्षत्रांनुसार उत्तरशाळा नक्षत्र सकाळी 9:13 राहणार आहे। त्यानंतर रात्रभर श्रावण नक्षत्र राहील। तुम्ही यावेळेस शुभ काम करणे किंवा नवीन कार्य सुरू करणे खूप फलदायी ठरेल। दसऱ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे रामलीला आणि रावण दहन। या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या भव्य पुतळ्यांचं दहन केलं जाते। दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे हे आपल्याला समजलेच आहे, तर आपल्याला सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये स्वच्छ स्नान करायचे आहे व आपल्या देवघरामध्ये पूजा करून घ्यायची आहे। दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलाला खूप महत्त्व असतं, त्यामुळे आपल्या घराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानाचे तोरण दारास लावायचे आहे व आपल्या घरातील वाहने स्वच्छ धुवून पूजा करायची आहे आणि हार बांधायचा आहे। सरस्वती चिन्ह काढायचे आहे आणि देवघरामध्ये देवाजवळ शस्त्रांची पूजा करायची आहे आणि प्रत्येक वस्तूवर आपट्याची पाने वाहायची आहे। या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा राम रक्ष स्तोत्राचं पठण खूप उपयोगी ठरणार आहे। यानंतर आपण जाणून घेणार आहोत दसऱ्याच्या दिवशी काय करायचे आहे आणि काय करणे टाळायचे आहे। सर्वात आधी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे माहिती करून घेऊया। दसऱ्याच्या दिवशी मोठ्यांनी लहान मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्यामुळे त्यांना आरोग्य संबंधी समस्या येत नाही। दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि घरामध्ये कलश स्थापन केले असेल तर त्यामधले पाणी घरामध्ये शिंपडावे, त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते। नवमीच्या दिवशी केलेल्या हवनामधले भस्म घरामध्ये शिंपडा, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते। या दिवशी सुई, साखर, मीठ या गोष्टी कोणालाही द्यायच्या नाही। प्रसादामध्ये कोणी लवंगा दिल्या तर त्या घ्यायच्या नाही। तसेच या दिवशी पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणालाही द्यायचा नाही। असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते।
तर आपण दसऱ्याच्या दिवशी उपाय सुद्धा करू शकतो। यावेळेस दसरा गुरुवारी आला आहे। प्रत्येक गुरुवारी जो पिवळ्या कपड्याचा उपयोग सांगितला जातो तो उपाय आपण या दसऱ्याला सुद्धा करू शकतो। पिवळे कपड्यामध्ये एका पाण्याने भरलेले नारळ गुंडाळून ते एखाद्या रामाच्या किंवा देवीच्या मंदिरात नेऊन ठेवा। आर्थिक अडचणी दूर व्हावी यासाठी प्रार्थना करा। पिवळा रंग यश, वैभव, ऐश्वर्य यांचे प्रतीक आहे। नारळ हे संपन्नतेचे प्रतीक आहे। कर्जमुक्तीसाठी हनुमानाची उपासना करा। 11 वेळेस हनुमान चालिसेचे जप करा। शनी दोष आणि कुंडली दोष दूर करण्यासाठी शनी मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावा आणि काळे तीळ, डाळ, रुईच्या फुलाचा हार शनिदेवाला अर्पण करा। त्यामुळे सकारात्मक परिणाम होतात। तसेच तुम्ही गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता। पूजेमध्ये श्रीफळ ठेवा। ते श्रीफळ तिजोरीमध्ये ठेवा। त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी राहणार। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा। जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा। धन्यवाद।